सपाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेब प्रेम आता महागात पडण्याची शक्यता आहे। जाणून घेऊयात काय घडलंय केवळ 60 सेकंदात। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचा केलेल्या उदात्तीकरणावरनं मोठा वाद पेटलाय। अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजपा आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन केलं। त्यानंतर विधानसभेतही या मुद्द्यावरनं गदारोळ झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तर आदित्य ठाकरेंनी आझमींसह प्रशांत कोरटकरवर आणि राहुल सोलापूरकरवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे। महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। भावना दुखावल्या गेल्या असतील तर शब्द मागे घेत असल्याचं सांगून अबू आझमी यांनी दिलगिरी व्यक्त केली।